नमस्कार. मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 156 ते 160 सादर करते आहे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. बहुशास्त्र दुंडाळिता वाड आहे, तया निश्चयो एक तोहीन साहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, श्रुती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. स्वये शेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सोडून राहे. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मना सीकवू पुढिलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पासी. निर्गुण निराकार आणि ज्याचं अस्तित्व तर्काने सिद्ध करताच येणार नाही, अशा परमेश्वराला समजून घ्यायचं असेल तर त्याच्याशी एकरूप होण्यावाचून पर्यायच नाही, असं रामदास स्वामी आपल्याला पदोपदी सांगतात. मग तिथे आपला अहंकार जर आपण कुरवाळत बसलो, मी माझं असं जर करत बसलो, तर मात्र परमेश्वर प्राप्ती शक्यच नाही. आपण सगळी सामान्य माणसं. पुराणात, वेदशास्त्रात, आणखी कशा कशा मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये आपण जर परमेश्वराचं अस्तित्व शोधायला निघालो, तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारे मांडलेल्या विचारांनी आपण गोंधळूनच फक्त काय ते जाऊ. तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे विचार हे आपल्याला झेपणारच नाही. त्यापेक्षा आपला अहंकार दूर ठेवून उगाचच कोणाशी वाद न घालता, सगळीकडे शहाणपणा न करता, त्या सर्व शक्तिमानाच्या चरणी लीन होणं केव्हाही चांगलं. उगाच नाही रामदास स्वामींनी अहंकाराला जेवणातल्या माशीची उपमा दिली. ज्याप्रमाणे आपल्या जेवणातली माशी ही अन्न गोड लागू देणार नाही, त्याचप्रमाणे परमेश्वर भक्तीमध्ये अहंकार आपल्याला देवाच्या सान्निध्यात येऊ देणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.